शक्तीपीठ महामार्गाला 50 ते 60 लोकांनी समर्थन केलेल्याची महाराष्ट्राच्या या ज्या शक्तीपीठ महामार्गाचे संचालक आहेत त्यांना दाखवण्याचा प्रयत्न झाला। तेव्हा आमचं असं मत आहे, हजारो हरकती या महाराष्ट्रामध्ये दिल्या गेलेल्या आहेत, 13 जिल्ह्यातून दिलेले आहेत आणि आज नाही आहे, जवळजवळ वर्ष दीड वर्ष हा लढा सुरू आहे। आणि ह्या हरकती दिल्या असताना समर्थनाच्या खोट्या हरकती दिल्या म्हणून सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनीही मांडलं आणि 50 ते 60 हरकती दिल्या म्हणून सांगितलं जातं। वारंवार हरकती घेता येत नाहीत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्रांत आणि तहसीलदारांकडून तपासून घ्याव्यात, त्या हरकतीच्या आमच्याकडे पोच आहे। म्हणून आमचं मत आहे, शक्तीपीठमध्ये समर्थन करणाऱ्या माणसांनी बिंदू चौकात यावं आणि आम्ही ही हरकती घेणारी जी माणसं आहे ज्यांना आम्हाला शक्तीपीठ नको आहे, त्यावेळेला आम्हीही आमचे शेतकरी घेऊन तिथं येतो। तिथं खरं दूध का दूध आणि पाणी होऊन जाईल। त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त डिवचू नका। शेतकऱ्यांचा संताप जर अनावर झाला तर महाराष्ट्राच्या विधानसभेचं कामकाज व्यवस्थितपणे चालणार नाही, अशा पद्धतीचा आज या ठिकाणी आम्ही निर्वाळीचा इशारा दिलेला आहे। त्याचबरोबर कोल्हापुरामध्ये महापुराची परिस्थिती आहे। सांगलीपासून कोल्हापूरपर्यंत 3 पूल होणार आहेत। या 3 पुलामध्ये कृष्णाच्या पाण्याची पातळीची जर का फूग वाढली तर ती पाण्याची पातळी कोल्हापूर शहरामध्ये येणार आहे। म्हणून खास करून कोल्हापूर शहरातल्या 29 वॉर्डमधल्या सर्व नगरसेवक ज्यांनी निवडणूक लढवली, जे निवडणूक लढवणार आहेत त्या भागातले सर्व लोकप्रतिनिधी, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरचे आमदार, महाविकास आघाडीचे आमचे प्रमुख आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य मेळावा घेतला जाईल आणि कोल्हापूरला पुराच्या पाण्यापासून वाचवा आणि शक्तीपीठ घालवा अशा पद्धतीचा नारा त्या ठिकाणी आम्ही दिला जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।